फोर्स मोठं आहे आणि लष्करानं ज्या प्रेस कॉन्फरन्सेस कालही घेतल्या, आज महत्वाची दोन देशांच्या लष्करामध्ये संवादाची शक्यता व्यक्त केली जाते आहे. काय सांगाल या सगळ्या पार्श्वभूमीवर? बघा, संवाद किंवा ऑपरेशन सिंदूर याच्याविषयी मी आता काहीच बोलणार नाही. लष्कर एखादी कारवाई करत असेल तर ती लष्कराला दिलेली जबाबदारी आहे किंवा अधिकार आहे. या क्षणी देशातला प्रश्न इतकाच आहे की पाकिस्तानमध्ये जो विजयाचा जल्लोष सुरू आहे, पाकिस्तानमध्ये हिंदुस्थानमध्ये नाही, पाकिस्तानमध्ये पाकिस्तानचे प्रधानमंत्री, त्यांचे लष्कर प्रमुख, बरं का, लावा रे, त्यांचे लष्कर प्रमुख यांची वक्तव्य आपण ऐक, त्यांच्या विजय मिरवणुका निघतात, फार वाईट वाटतंय, डोळ्यात पाणी येत आहे पाहून. हा काय प्रकार की पाकिस्तान युद्ध जिंकलाय, हिंमत कशी होते असं बोलण्याची, सांगण्याची? याला सर्वस्वी कारण आपण पाकिस्तान पुढे झुकलेलं नाही आहोत, तर आपण अमेरिकेपुढे झुकले. प्रेसिडेंट ट्रम्प यांना आपण सरपंच म्हणून नेमलेलं नाही भारतानं. ते का आपले सरपंच नाहीयेत, फौजदार नाहीयेत. त्यांना फौजदारकी करायची ही अधिकार मोदींनी कसा काय दिलेला आहे? रोज ट्रम्प भारत, काश्मीर आणि पाकिस्तान विषयी आम्हाला सूचना करताय. प्रेसिडेंट ट्रम्पने आधी युद्ध थांबवलं, आम्ही त्यांचं ऐकलं. प्रेसिडेंट ट्रम्प आता म्हणतोय मी काश्मीरमध्ये मध्यस्थी करीन. प्रेसिडेंट ट्रम्पने शिमला करार वाचला पाहिजे आणि त्याआधी भारतीय जनता पक्षानं आणि नरेंद्र मोदींनी शिमला करार वाचला पाहिजे. हा द्विराष्ट्र करार, शिमला करार, आणि त्याच्यामध्ये कोणतेही तिसरं राष्ट्र हस्तक्षेप करू शकत नाही. जे काय होईल ते दोन राष्ट्रांमध्ये चर्चा होईल. यात प्रेसिडेंट ट्रम्प ही थर्ड पार्टी आली कुठून आणि कारण काय? आणि आम्ही त्यांना आमच्या काश्मीर हा आमचा अंतर्गत विषय आहे, काश्मीर हा आमचा देशाचा अंतर्गत बाब आहे आणि त्याच्यामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प असेल किंवा प्रेसिडेंट पुतीन असेल किंवा अजून कोणी असतील, त्यांना हस्तक्षेप करण्याची गरज नाही. आम्ही समर्थ आहोत. जर आमचं लष्कर समर्थ असं आम्ही म्हणतो, मग प्रेसिडेंट ट्रम्पला यात लक्ष घालण्याची गरज नाही किंवा सरपंच म्हणून जबाबदारी स्वीकारण्याची गरज नाही. ते त्यांच्या गावचे पाटील, आम्ही आमच्या गावचे पाटील, सरपंच. पण नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं जी बोटचेपी भूमिका घेतलेली आहे त्याच्यामुळे प्रेसिडेंट ट्रम्प भारतामध्ये घुसलेला आहे. हे अत्यंत देशाच्या सार्वभौमतेचं दुर्दैव आहे. काहीतरी सौदा झालाय आणि त्याच्यामुळे अशी भूमिका घ्यावी. आता हा सौदा काय झालाय भविष्यात कळेल. कोणावरचे खटले काढून घेतले जात आहेत, अमेरिकेत असलेले किंवा अजून काय कोणाला मिळत आहे. अमेरिकेत पण कोणाला काय कामं धामं उद्योगपतींना मिळत आहेत. विशेषतः जे खटले चालू आहेत ब्रायबरीचे, लाचखोरीचे, त्याच्यामुळे काही लाडक्या उद्योगपती मित्रांना अटकेची भीती वाटते अमेरिकेकडून. ते आता भविष्यात कळेल ना. या गोष्टी हळूहळू उघड होतात. त्याच्यामुळे सौदा काय झाला भारत आणि अमेरिकेत हे समजणं या देशाला गरजेचं आहे. तुमचा रोग हा अदानी उद्योग समूहाकडे आहे. मी आता कोणाचं, बघा, असं आहे की या क्षणी नाव घेणं हे चुकीचं आहे. युद्ध चालू आहे ना, ऑपरेशन सिंदूर सुरू आहे. पण भारताच्या अंतर्गत बाबीमध्ये काश्मीरच्या संदर्भात प्रेसिडेंट ट्रम्प आणि अमेरिकेने नाक खुपसणं हा आमच्या स्वातंत्र्याचा, हा आमच्या संसदेचा, हा आमच्या, ज्याला आम्ही सार्वभौमत्व म्हणतो, बरं का, संप्रभुता, हा त्याचा सरळ सरळ अपमान आहे. मिस्टर मोदी हे संसदेचं विशेष अधिवेशन बोलवायला तयार नाही. पण या देशातल्या घडामोडीची प्रत्येक माहिती प्रेसिडेंट ट्रम्पला दिली जाते आणि त्याच्याकडून सूचना येतात. हा संसदेचा अपमान आहे आमचा. पण रावसाहेब, आतापर्यंत तुम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत होता. आता तर तुम्ही पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करता.
का करू नये? का करू नये? अमित शहा हे देशातल्या अंतर्गत हल्ल्यांसाठी जबाबदार आहेत. 26 निरपराध पर्यटकांची हत्या पेलगावमध्ये झाली, त्याला जबाबदार पूर्णपणे देशाचे गृहमंत्री आहेत. हा त्यांचा राजीनामा. आणि या युद्धात ज्या पद्धतीनं आम्ही आधी गर्जना केल्या आणि आमचं सैन्य पुढे गेलं, त्यांचे पाय खेचण्याचं काम जर आता कोणी केलं असेल आणि प्रेसिडेंट ट्रम्पला जर मध्ये घुसवलं असेल, त्याला जबाबदार आमचं परराष्ट्र धोरण आणि आमचं प्रधानमंत्री कार्यालय असेल. तर मला असं वाटतं की लोकांच्या या भावना आहेत. तुम्ही लाहोर कराचीवरती तिरंगा फडकवण्याची भाषा केली होती ना, आणि आज तिथे आमच्या विरुद्ध विजयाचे मोर्चे निघतायत. एक भारतीय म्हणून आम्हाला दुःख होणारच. दोन्ही देशांकडून युद्धविरामाची घोषणा होण्याआधीच ट्रम्प हे ट्विटरच्या माध्यमातून हाच तर सगळ्यात मोठा घोटाळा आहे ना, घोळ आहे. या देशाला माहित नाही, या देशाच्या प्रमुख नेतृत्वाला माहित नाही, इतर कदाचित डिफेन्स मिनिस्टरला माहित नसेल, आणि ट्रम्प तिथून अमेरिकेतून सांगतात युद्ध संपलंय म्हणून. तुम्ही किती लोकांना कोणत्या पद्धतीनं अंधारात ठेवलेलं आहे हे हळूहळू उघड होत आहे. आणि हा पडद्यामागे अंधारात नक्की काय सौदा झाला हे सुद्धा आता आम्हाला समजून घ्यावं लागेल. त्यासाठी विशेष अधिवेशन पाहिजे. पण राऊतसाहेब, यात तुम्हाला आश्चर्य वाटत नाही का की 24 तासाआधी अमेरिका असं म्हणतं की आम्ही या तणावामध्ये कुठलाही हस्तक्षेप करणार नाही, आणि 24 तास उलटत नाही तोपर्यंत ट्रम्प हे युद्धविराम. हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे की 24 तास आधी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री किंवा व्हाईस प्रेसिडेंट व्हान्स त्या सांगतात भारत आणि अमेरिका आम्हाला दोघे सारखे आहेत, समान अंतरावरती आहेत, आमच्या दोघांचे संबंध चांगले आहेत, त्यांच्या युद्धाशी आमचं काही घेणं देणं नाही, त्यांचा प्रश्न ते सोडवतील. हे व्हाईस प्रेसिडेंट व्हान्स आणि त्यांच्या ज्या स्टेट सेक्रेटरी आहेत त्या सांगतायत. आणि त्यानंतर पुढल्या 24 तासामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प हा युद्धबंदीची घोषणा करतो. हा काय प्रकार आहे? हाच तर एक फार मोठा पडद्यामागे काय घडलाय सौदा हे या देशाला कळायला पाहिजे. तुम्ही प्रश्न उपस्थित केला की 6 दहशतवाद्यांचं काय झालं, त्यांनी ऑपरेशन सिंदूर जर सुरू असेल खरोखर, तर त्या ऑपरेशन सिंदूरचं पहिलं टार्गेट ते 6 दहशतवादी पाहिजे, ज्यांनी आमच्या 26 बहिणींचं कुंकू पुसलं. आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूरची कल्पना तुम्हाला सुचली ना, महिलांची मतं मिळावीत म्हणून किंवा महिलांची सहानुभूती मिळावी म्हणून. करेक्ट. मग ते 6 अतिरेकी कुठे गायब झाले? ते देशाच्या बाहेर तर गेले नाहीयेत. एवढी तुमची कडक बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे, सैन्य आहे, युद्ध सुरू आहे, मग गेले कुठे? मग काय अपयश कुठे आहे तुम्हाला नक्की? आणि ह्याची जबाबदारी अमित शहाची.